पंचगंगा नदीतील औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावरून आंदोलन अंकुश संघटनेनं सोमवारी छेडलेल्या आंदोलनामुळे कुरुंदवाड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान पंचगंगा नदीत औद्योगिक प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडण्याचं बंद करून पंचगंगा शुद्ध करावी यासाठी आंदोलन अंकुश संघटना आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आंदोलन उभं केलं असून या आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे। दरम्यान या लढ्यात खासदार आमदार यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्यातून होऊ लागली आहे। दरम्यान आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारपासून कुरुंदवाड पालिका चौकात प्राणांतिक उपोषण सुरू केलं असून आज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी अन्नपाणी त्याग करून चुडमुंगे यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावत चालली आहे, मात्र याकडे प्रशासनाचं लक्ष नाही। त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी उद्या बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। वर्षांचे जे आंदोलन चाललंय, काल पोलीस बळाचा वापर करून आम्हाला इथं थांबवण्यात आलं, पण पोलीस बळाचा जर वापर केला तर आम्ही न्याय हक्कासाठी आम्ही काय मागतोय, आम्हाला स्वच्छ पाणी द्या, न्याय हक्कासाठी आम्ही लढलोय। पण पोलीस बळाचा वापर करून आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, कदापि आम्ही गप बसणार नाही। उद्या अंकुश संघटनेच्या वतीनं उद्या तालुक्यातले जे पंचगंगा काठावरचे ते चक्काजाम होणार आहे आणि उद्या चक्काजाम झाल्यानंतर परवा दिवशीची आंदोलनाच्या दिशा उद्या संध्याकाळी ठरेल, पण उद्या पूर्ण पंचगंगेच्या काठावरचा चक्काजाम असणार आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकरी असतील, सर्व नागरिक असतील, त्यांनी दक्षता घेऊन आपण कुठलाही दंगा न करता आपण चक्काजाम करूया आणि ह्या जे गेंडेच्या कात्रीचे जे शासन आहे त्यांना वटणीवर आणूया आणि आपली पंचगंगा नदी आपण स्वच्छ करूया। या माध्यमातून मी आवाहन करतो आणि नागरिकांनी हे